मित्रांनो, सकाळचे 8:30 झालेत आणि एकदम कडक आज धुकं पडलंय, बघू शकता. काय जबरदस्त धुकं पडलंय. इतका वेळ कधी नसतं आणि आज एकदम जबरदस्त धुकं पडलंय आणि 8:15 8:30 झाले तरी बघा किती धुकं पडलंय ते. हाय मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सकाळचे 8:15 झालेत आणि एकदम कडक एकदम इकडे धुकं पडलंय, बघू शकता. एकदम कडक धुकं पडलंय. काल 5 वाजता एकदम जबरदस्त पाऊस झाला, अचानक आला. आमचं पुरं एका मळीचं भात भिजवून टाकलंय. 3 मळ्या बांधून झाल्या आणि अचानक हलका हलका शितडायला लागला आणि आला तो जोरदारच आला. एकदम पुरं पाक भिजवूनच टाकला. गडगडाटसुद्धा नव्हता आणि अचानक आला. एकदम कडक ऊन पडलेलं होतं. आम्ही म्हणून कापायला गेलो आणि अचानक जोरदार आला. तर आज बघूया, अजून काय ऊन पडलं नाही. एकदम असं आहे बघा, काय धुकं पडलं आहे. 8:15 8:30 होत आहेत तरी. तर बघूया आजचा दिवस आपण काय काम करतो आहे ते. अजून ते भिजवलेलं आहे ते तुम्हालासुद्धा व्हिडिओत दाखवतो आहे. सुकशी टाकायला जावं लागेल. तर भेटूया तेव्हा. चला, आजच्या दिवसात काय काम करायचं आहे ते बघू व्हिडिओत पुढे. तर मित्रांनो, काल एकदम जबरदस्त पाऊस पडला, अजिबात न गडगडता. आणि नंतर मग रात्री गडगडत होता, पण काय पाऊस आला नाही. आणि आता सकाळी बघा काय धुकं जबरदस्त पडलं आहे. अजून उन्हाचं कुठं नावही नाही, बघू शकता. एकदम कडक पांढरं पांढरं एकदम चौशीकडे धुकं लागलं आहे. अजून कुठे उन्हाचा कुठे पायरव नाही, बघू शकता. काय जबरदस्त धुकं पडलं आहे ते बघा. काय जबरदस्त धुकं पडलं आहे हे बघा. मित्रांनो, कोंबड्यांची मज्जा झाली हल्ली, कारण भात वगैरे झोडलेल्याचा दाना इकडे बाहेर पडला आहे ते बघा. पिल्लांची कोंबड्यांची खूप मजा झाली, बघू शकता. इकडे दाना टिपून खसा खात आहेत. हे बघा, झेंडूची काय जबरदस्त फुलं आलेत. अजूनही धुकं कायम आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो आमचं काल भात किती भिजलं. तर मित्रांनो, ही आम्ही सकाळी काल मळी कापली आणि ही सुद्धा, ह्या 2 सकाळी कापल्या आणि दुपारपर्यंत भात कापून म्हणजे बांधून वगैरे घेऊन गेलो. आणि ही त्या बाजूची दुपारनंतर कापली आणि ही एक. तर ती बांधून हेसपर्यंत आलाच पाऊस आहे बघा. कवळे वगैरे तसेच होते आणि असं न सुकवताच घेऊन जाणार होतो बांधून. आणि अर्धा तास तरी देतो तरी खूप झाला असता. अर्ध्या तासात हे आपलं काय जेमतेम थोडंफार तरी बांधून नक्कीच झालं असतं, पण आला तो काय थांबलाच नाही. तर मित्रांनो, हे काल आपलं पाठीमागचं भात भिजलं, बघितलं. थोडीशी तारांबळ. काल अचानक जोरदारच पाऊस, खूप जोरदार पाऊस आला मित्रांनो. चला आता घरी जाऊया भात कापायला. तर मित्रांनो, आता 1 वाजला आणि घरातले आता काल जे भात भिजलं होतं ते सकाळी सुकशी टाकून आता बांधायला गेलेत 1 वाजता, कारण पावसाचा काही भरोसा नाही. थोडंसं मळबट यायला लागले. तर सकाळी 1 मळी आम्ही कापली आणि ते सुकशी टाकलं आणि आता घरचे बांधायला गेलेत. तर चला आता तिथे जाऊन आपण भेटूयात. आता घरचे बांधायला गेलेत तिथे. तर मित्रांनो, हे भात आम्ही सुकवलं सकाळी आणि हे बघा एवढे भारी बांधलेत. कडक ऊन पडलं आहे. नशिबादी लवकरच ऊन पडलं आहे. सकाळी थोडं धुकं होतं, मग नंतर 9 वाजल्यापासून हळूहळू धुकं कमी झालं. तर आता मित्रांनो, आपलं जेमतेम बांधून होत आलेलं आहे. हे बघा, इकडे भारी बांधतो आहे आणि थोडेसे ढग उचलायला लागलेत. मळं बी यायला लागलं आहे, पण कडक एकदम ऊन पडलेलं आहे. तर आता आम्ही हे बांधून घेतो आणि घरी घेऊन जायचं बघतो. तर मित्रांनो, हे आपण आज सकाळी भात कापलेलं ते सुकायला टाकलं होतं. हे बघा, इकडे इकडे शेजारचे सुद्धा बांधत आहेत भात. थोडंसं ढगाळ वातावरण आहे बघा. काल पाऊस पडलेला ते मळीतलं पाणी अजून कमी नाही झाले. 3 3.5 झाले तरी, बघू शकता. इकडे हे संपूर्ण भात बांधायचं आहे. हे बघा, इकडे सुद्धा आपलं भारे आहेत, बघू शकता, बांधायचे अजून. इकडे सुद्धा सुकशी टाकलं होतं त्याच मळीतलं, त्या मळीत जागा नव्हती झाली म्हणून. हे बघा, इकडचं आता झाले हे सुद्धा बांधून. इथे मळीत थोडंफार आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, 1-2 भाऱ्याचं इथं आहे. हे आता आपण बांधून घेऊयात. तर मित्रांनो, हे सुद्धा आता आपलं बांधून झालेलं आहे अशा तऱ्हेने. आता आपण घरी जाऊया. चला तर. हा आपला त्या दिवशी सरला आहे, अजून काय सुकायला वगैरे टाकला नाही सततच्या पावसामुळे. हा त्याच्या आधीच आहे. हे बघा, हे ह्या मळीचे भारे आहेत. 20 आहेत काहीतरी माझ्या मते. हे बघा, हे काय आपण आज झोडणार नाहोत. आपण कालचं जे ओलं भात आहे ते आज झोडून टाकणार आहोत. ते तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे आपल्याला भारे झोडायचे आहेत. 80-1 भारा तरी आहेच. हे बघा, ही मशीन आहे. ह्या मशीनीवर आपल्याला झोडायचे आहेत. काय लगेच होतं, 1-1.5-2 तास जातात यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण झोडायला घेतलं आहे मशिनीवरती. एक आपला पुढच्या भाऱ्यांचा सड झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक झाडू माराय माणूस लावतो. फक्त 2-4 माणसं पाहिजेत मशिनीवर भात लावायला, तर पटापट होतं. नाही तर मग मशीन अशीच गोल गोल फिरत राहते. मग त्याच्यामुळे माणसं पाहिजेत 2-4 तरी. तर चला आता आम्ही लावून घेतो पटापट. तुमच्याकडे भात जोडायची मशीन आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. असे 2-3 लावणारे असतील तर काम लगेच पावतं. पटापट भारासुद्धा झोडला जातो. हे बघा, आता आम्ही झोडून घेतो. तर सकाळी मित्रांनो, हे बघा, पूर्ण सरला वगैरे इकडे झाडून टाकला आहे आणि ऊन पडलं आहे.
आज काय धुकं वगैरे नाही बघू शकता. हा मित्रांनो, तर आजचा दिवस दुसरा आणि आजसुद्धा सकाळी एकदम कडक ऊन पडलं आहे. रात्री जे तुम्हाला दाखवलं व्हिडिओ ते तेवढे भात सगळं झोडून टाकलं आहे. थोडेसे खळ्यात 10-20 भरे राहिलेत एका मळीचे. तर आज आपल्याला हे कापायचं आहे. पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे. रात्री 1 वाजता हलकासा शिताडला, पण इतका काय जोरात नव्हता. तर आज आपण हे भात कापणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत.